उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा, म्हणजे नोटिफिकेशनपर्यंत सर्वात अगोदर पोहोचते सुरू शकता. नाशिकच्या कांदा बाजारात रोकड टंचाईचे संकट, शेतकऱ्यांना देयकांना विलंब. बघू शकता नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारात सध्या रोकड टंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले असल्याचे चित्र आहे. याचा थेट फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी. बँकेकडून व्यापाऱ्यांना आवश्यक तेवढी रोख रक्कम वेळेत उपलब्ध होत नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत या ठिकाणी व्यवहारावर आता याचा परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना विकलेले पैसे नियमानुसार असतात, तर काही ठिकाणी त्याहून अधिक विलंब होत असल्याची तक्रार कांदा उत्पादक संघटनेने आहे. देवळा तालुक्यातील सध्या कांद्याला समाधानकारक असा बाजारभाव मिळत आहे. देवळा तालुक्यातील 2 खाजगी आणि शासकीय अशा एकूण 4 कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये रोजचा मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीचा व्यवहार होत असतात. मात्र व्यापाऱ्यांच्या बँकेकडून वेळेवर रोकड उपलब्ध होत नसल्याने व्यवहाराची गती मंदावली आहे. त्यामुळे थेट शेतकऱ्यांना आर्थिक फटका आर्थिक व्यवहारात बसत आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठे संकट सापडलं आहे आणि एकंदरीतच ही गंभीर प्रश्न लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली देवळातील तहसीलदार तसेच कार्यकारी दंडाधिकारी आणि भेट घेत निवेदन सादर केले. व्यापाऱ्यांना आवश्यक निधी वेळेत उपलब्ध करून देण्यात यावा आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे कृषी उत्पन्न बाजार समिती नियमानुसार 24 तासाच्या आत मिळावे अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार जर काळा बाजारात सकाळी सुमारे या ठिकाणी कांदा सकाळी 10 वाजता लिलावात आला तरी त्याचे पैसे अनेकदा संध्याकाळपर्यंत देखील मिळत नाहीत. काही व्यापाऱ्यांकडे आवश्यक उपलब्ध लिलावाकडे सहभागी होण्याची टाळते, त्यामुळे लिलावातील स्पर्धा कमी होत असून त्याचा परिणाम बाजारातील या ठिकाणी भावात होत आहे. याच परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सुमारे 100 ते 200 रुपयापर्यंत आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. विशेष खाजगी बाजार समितीत ही समस्या असल्याचेही त्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.